नमस्कार. आता जे काही आपण दृश्य बघितली ते बघितल्यानंतर वाटतं की सिनेमा चांगला झालाय. नक्कीच. पण चांगला सिनेमा कोणी एक माणूस बनवत नाही, चांगला सिनेमा सगळ्यांचा असतो. जसा तो लेखकाचा आहे, जसा तो निर्मात्याचा आहे, तसा तो त्यात काम करणाऱ्या कलावंतांचा आहे, माझ्या सगळ्या दिग्दर्शक सोबत्यांचा आहे, नेपथ्यकाराचा आहे, वेशभूषाकाराचा आहे. या सगळ्यांनी मिळून चांगला सिनेमा होत असतो. वेगवेगळे सिनेमा येत आहेत आताच्या काळात, वेगवेगळे विचार देऊन जात आहेत सगळ्यांना. खूप चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं या लाटेमध्ये ताटवा म्हणजे खरं तर एक कुंपण आहे आणि हे कुंपण अबाधित राहील या स्पर्धेमध्ये अशी खात्री वाटते. अतिशय सुंदर गाणी सुद्धा आपण इथं ऐकली, अतिशय सुंदर संगीत ऐकलं, सुंदर गायकांचा आवाज ऐकला. तर या सगळ्यांनी मिळून केलेला सिनेमा आहे. चित्रपटामध्ये सांगेल की जे कॅरेक्टर करतोय मी लिखित, ते बाहेरून फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेऊन आलाय. तो चित्रकार असतो आणि कुशल एक शिल्पकारही असतो. त्यामुळे माझ्यासाठी खूप इझी झालं, कारण की मीही एक थोडासा प्रयत्न करतो म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करण्याचा. त्यामुळे ते ब्रश पकडणं आणि ते खूप मला इझी गेलं त्यावेळेला. माझं जे कॅरेक्टर आहे लिखित, ते कुणालाही घाबरत नाही. म्हणजे ते आई समोरही तो मांडतोय की नाही, मला ज्या मुलीशी प्रेम करायचंय ती कुठल्याही समाजातली असू दे, मला काही फरक पडत नाही. म्हणजे माझं एक वाक्य आहे की कलाकाराला कुठलीच जात नसते, कलाकार हीच एक जात. त्यामुळे तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली फिल्म मध्ये आहे. आता पूर्ण काही जास्त सांगत नाही, पण या एका वाक्यावर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आयडिया काय आहे. नमस्कार. हो, मला ऐन एप्रिल, चंद्रपूर आणि सगळं 90% तरी आउटडोर असं खूप मोठं आव्हान होतं. शिवाय ती मुलगी ज्या समाजाची दाखवली आहे ते सगळे बारकावे शिकावे लागत होते. तिचा जो प्रवास आहे त्या प्रवासात ती जे घडत जाते ते सगळे बारकावे मला नव्याने शिकायला लागले होते त्या सिनेमासाठी. मी हा सिनेमा अरुण सरांचं वाऱ्यावरची वरात आणि श्वास ह्याचा माझ्यावर इतका परिणाम होता त्यांच्या कामाचा की ते दिग्दर्शित करतायत म्हटल्यावर मी लगेच एका रात्री ती स्क्रिप्ट वाचली आणि त्यांना फोनवर म्हटलं की हो मी करतेय. मी या गौरीच्या वडिलांची भूमिका केलेली आहे. मला अरुण दादांचा फोन आला मुंबईहून. मी मूळ नागपूरचा म्हणजे विदर्भाचाच, मी नागपूरलाच होतो. तर म्हणाले तुला एक भूमिका करायची, तुझ्या तारखा कशा? तारखा सांगितलं तर म्हणे वेगळी भूमिका आहे, तुला अभ्यास करायला लागेल. होकार दिला. त्याच्यानंतर वारंवार अरुणदानी मला त्या भूमिकेबद्दल समजावून सांगितलं, तुझा पात्रवाडाची वस्ती बघ, मला ते कॅरेक्टर तुझ्याकडून वेगळ्या पद्धतीची अपेक्षित आहे. आम्ही आधी केला होता, एक रिक्षावाल्याची भूमिका मी केली होती. तर महिनाभर तू शेव करायची नाही, तशी दाढी वाढवायची आहे. आणि वारंवार त्यांनी मला ज्या सूचना केल्या, म्हणजे एखादं स्क्रिप्ट वाचून, मेकअप करून, वेशभूषा करून, संवाद बोलणे आणि एखाद्या भूमिकेमध्ये शिरून त्याला न्याय देणे, याच्यासाठी अरुणाने जो काही माझ्याकडून परिश्रम करून घेतला त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. आणि थँक्यू, मला एक संधी दिली या चित्रपटामधली अत्यंत वेगळी भूमिका करण्यासाठी.